अध्याय 43 वाचण्याचे फळ. वैभव प्राप्त होईल, श्रीकृष्ण कृपा होईल. अध्याय 43. अनंत व्रत कथा कौंडिन्य आख्यान. श्री गणेशाय नमः. श्री गुरु नृसिंह सरस्वती सायन देवाला आणि मठात आलेल्या ब्राह्मणांना व भक्तांना भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करावयाच्या अनंत व्रताची माहिती सांगू लागले. ते म्हणाले, पांडव वनवासात असताना श्रीकृष्णाने त्यांना राज्य वैभव प्राप्त व्हावे म्हणून अनंत व्रत करावयास सांगितले. तो म्हणाला, सृष्टीत अनंत रूपांनी व्यक्त झालेला म्हणून शेषशाही नारायणाला अनंत म्हणतात. अर्थात हे माझेच व्रत आहे. जो करतो त्याला सर्व अभीष्टे प्राप्त होतात. कृतयुगात सुमंतू नामक वसिष्ठ गोत्री ब्राह्मण होता. भृगुकन्या दीक्षा ही त्याची पत्नी. या दंपतीस सुशीला नावाची कन्या होती. ती लहान असतानाच दीक्षा मरण पावली. सुमंतूने कर्कशी नावाच्या दुष्ट व कलहप्रिय स्त्रीशी दुसरा विवाह केला. ती सुशीलेला खूप त्रास द्यायची, पतीचाही अपमान करायची. सुशीला उपवर झाली. एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ब्राह्मण सुमंतूच्या घरी आला. त्याने सुशीलेला मागणी घातली. सुमंतूने आपल्या कन्येचा त्याच्याशी विवाह लावून दिला. मग जामात्याला 2 महिने आपल्या घरीच ठेवून घेतले. या अवधीत आपल्या पत्नीला तिची सावत्र आई किती त्रास देते हे त्याने प्रत्यक्ष अनुभवले. त्याने आपल्या सासऱ्याला अन्यत्र बिऱ्हाड करण्याचा विचार सांगितला. त्याच्या संमतीने तो भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अन्नग्रामी जाण्यास निघाला. कर्कशा त्यांना निरोप द्यायलाही बाहेर आली नाही. सुमंतूचा नाईलाज झाला. त्याने स्वयंपाकघरातून गव्हाचा थोडासा कोंडा वस्त्रात बांधून कन्येच्या हाती दिला. सुशीलेने पित्याचा निरोप घेतला आणि रथात बसून निघाली. कौंडिन्याने नदीतीरी रथ थांबविला आणि तो अनुष्ठानास बसला. तिथे लाल वस्त्रे परिधान केलेल्या काही स्त्रिया आल्या होत्या. त्या पूजेमध्ये निमग्न झाल्या होत्या. सुशीलाने जिज्ञासेने विचारणा केली असता त्या स्त्रिया म्हणाल्या, आम्ही सकल अभिष्ट करणारे अनंत व्रत करीत आहोत. त्यांनी तिला व्रताचा सर्व विधी समजावून सांगितला. तिला व्रताचे साहित्य दिले. मग तिनेही अनंताची पूजा केली. पित्याने दिलेल्या गव्हाच्या कोंड्याचा अर्धा भाग वाण म्हणून दिला. तर सर्व स्त्रियांचा निरोप घेऊन ती पतीपाशी आली. त्याचेही अनुष्ठान पूर्ण झाले होते. ती दोघे एका वैभवशाली नगरापाशी आले. तेथील लोकांनी कौंडिन्याचे स्वागत केले आणि हे तपोनिधी, आजपासून तुम्हीच या नगराचे अधिपती असे म्हणून त्या दोघांना वाजत गाजत प्रासादात नेले. अशा प्रकारे अनंत व्रताच्या पुण्याईने त्यांचा भाग्योदय झाला. काही दिवसांनी कौंडिन्याने सुशीलेला विचारले, तुझ्या हातात हा लाल दोरा कसला? तिने सर्व हकीकत सांगितली व म्हणाली, अनंत व्रत केल्यामुळेच आपल्याला राजलक्ष्मी प्राप्त झाली आहे. ते ऐकून कौंडिन्याला राग आला. तो म्हणाला, कोण अनंत, कसला दोरा? हा सर्व माझ्या तपश्चर्येचा पुण्य लाभ आहे. त्याने तिच्या हातातील दोरा तोडला आणि आगीत भिरकावला. सुशीलेने धावत जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला. या प्रमादामुळे भगवान अनंत संतापले. त्यांची अवकृपा होताच कौंडिन्याच्या नगरावर शत्रूंनी आक्रमण करून तेथील सर्व संपत्ती लुटली. शत्रू प्राणघात करील या भीतीने कौंडिन्य पत्नीसह अरण्यात पळून गेला. त्याला पश्चाताप वाटत होता. अनंता, मला क्षमा कर, असा आक्रोश करीत तो मार्गक्रमण करू लागला. मार्गामध्ये त्याला फळांनी बहरलेला आम्रवृक्ष दिसला. तिथे पक्षी फिरकत नव्हते. सवत्स धेनू दिसली. तिला चारा खाता येत नव्हता. मग दयनीय अवस्थेतील एक बैल दिसला. आणखी पुढे पाण्याने भरलेली व एकमेकांत मिसळलेली 2 रम्य सरोवरे दिसली. पण हंसादी एकही पक्षी तेथे फिरकत नव्हता.
पुढे एक गर्दभ व हत्ती दिसला. कौंडिन्याने त्यांच्यापाशी अनंताची चौकशी केली. त्यांच्यापैकी कोणीच काही बोलले नाही. कौंडिन्य आपल्या भेटीसाठी तळमळतो आहे हे पाहून भगवान अनंत वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यापाशी गेले. मी तुला अनंताचे दर्शन घडवितो असे सांगून त्याला त्याच्याच नगरात परत आणले. ते पूर्वीपेक्षा अधिक वैभव संपन्न पाहून कौंडिन्यास मोठे आश्चर्य वाटले. ब्राह्मणाने त्याला प्रासादात नेऊन सिंहासनावर बसविले. मग ब्राह्मणवेश टाकून त्याला शंख, चक्र, गदा व पद्मधारी असे चतुर्भुज रूप दाखविले. कौंडिन्याने त्याला मनोभावी वंदन केले आणि मार्गात पाहिलेल्या आम्र वृक्षादिकांबद्दल विचारले. अनंत म्हणाले, आम्रवृक्ष पूर्वजन्मी विद्वान ब्राह्मण होता. त्याने आपल्या शिष्यांना कधीही ज्ञान दिले नाही. गायीने पूर्वी मनुष्य जन्मात ब्राह्मणाला पडीक जमीन दान दिली होती. बैलपूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता. त्याने कधीच दानधर्म केला नाही. सरोवरे ही पूर्वजन्मीची सख्खी भावंडे. त्या बहिणींनी एकमेकींनाच काय द्यायचे ते दिले, दुसऱ्यांना कधीच काही दिले नाही. तू पाहिलेला गर्दभ हा तुझा क्रोधच होय. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडून गर्दभाच्या जन्माला गेला. हत्ती हा तुझ्या तपश्चर्येचा गर्व होय. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडून हत्ती रूपाने जन्मला. आता पश्चातापाने तुझे व त्या सर्वांचे चित्त शुद्ध झाले आहे, म्हणून मी त्यांना त्यांच्या स्थितीतून मुक्त केले आहे. तू पुनर्वसू नक्षत्र मंडलात चिरकाल वास करशील. श्री गुरु म्हणाले, अनंत व्रत केल्याने कौंडिन्याचे कल्याण झाले. पांडवांना राज्य प्राप्ती झाली. तेव्हा तुम्हीही व्रताचरण करून पुण्य प्राप्ती साधा. श्री गुरूंच्या आज्ञेने सायनदेवाने त्या दिनी अनंत व्रत केले. सिद्ध म्हणाला, नामधारका, तुझा पूर्वज सायनदेव याने श्री गुरूंची सेवा करून त्यांची कृपा संपादन केली. अध्याय 43 संस्कृत भाषेमध्ये. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंत व्रतासी भक्तिपूर्वक निश्चयेंसी पूर्वी बहुती आराधिले. युधिष्ठिर पंडुसूत तयाने आचरिले हे व्रत. राज्य लाधला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम. ऐसे म्हणता द्विजवर करिता झाला नमस्कार. पूर्वी राजा पंडुकुमार आनिक राज्य केवी झाले. श्री गुरु म्हणती द्विजांसी होते राज्य पांडवांसी. द्यूत कर्म कौरवांसी करुणी राज्य हारविले. मग निघाले वनांतरा कष्टात होते वर्षे 12. ऐसे तया युधिष्ठिरा राज्य तजिले परियेसा. तया घोर अरण्यान युधिष्ठिर बंधू सहित असे चिंता व्याकुळीत सदा ध्याय श्री हरिसी. समस्त राज्य सांडूनी वास केला त्याही वनी. कौरव कपट करुनी नानापरी विघ्ने करीती. सत्व यांचे टाळावयासी पाठविले दुर्वासासी. त्यांसी सर्वा ठाई ऋषिकेशी रक्षितसे सर्वदा. नाना तीर्थे नाना व्रते आचरले तेथे बहुते. कष्टात होते वनिते निर्वाण रूप होऊनिया. भक्तवत्सल नारायण तयांचे कष्ट पाहून आला तेथे ठाकून. जेथे होते पंडुकुमार कृष्ण येता देखुनी धर्म जाय लोटांगणी. दंड प्रमाण करुनी वंदितसे तये वेळी. केश आपुले मोकळी झाडी कृष्ण चरण धुळी. सर्वोपस्कार पूजा तैवेळी करीतसे विनयेंसी. अर्घपाद्य देऊनी गंधाक्षता लावूनी. जी का पुष्पे होती राणी त्याही पूजा करीतसे. पूजोनिया भक्तींसी विनवितसे परियेसी. जय जयाजी ऋषिकेशी भक्तवत्सला कृष्णनाथा. जय जया अनंत नारायणा भवसागर उद्धारणा. कृपाळुवा लक्ष्मी रमणा क्षीराब्धिवासा वासुदेवा. परमात्मा परमज्योती तुमची करीसी उत्पत्ती स्थिती. लय करीसी तुमची अंती. त्रैमूर्ती तुमची देवा. विश्वाचा जिव्हाळा होऊनी रक्षिसी सकळा. वास तुझा सूक्ष्मस्थळा अनुरेणू तृण काष्ठी. नमन तुझे चरणासी त्रिगुणात्मक ऋषिकेशी. रजोगुणे सृष्टीसी तुवा रची गेली संयोगे.
दुष्ट निग्रह करणे, साधुजन संरक्षणे, असे सामर्थ्य वेदपुराणे बोलताती प्रसिद्ध. फेडावया भूमिभार, घेतला तुवा अवतार, जड झाला युधिष्ठिर, तरी का तुवा ठेविला, आपले प्राण आम्हांसी, मनवोनी जगी वाणीसी, पाठवोनी अरण्यासी, कष्टविले नाना परी, तुझी कृपा होय जयासी, तयासी तू रक्षिसी, उपेक्षुनी आम्हांसी, अरण्यांत का ठेविले, तुझ वांचोने आम्ही ऋषिकेशी, दुःख सांगावे कौनापासी, जरी आम्हा उपेक्षिसी, काय कांक्षा जीवाते, इतुकिया वरी भीमसेन, येऊन धरी कृष्ण चरण, उपेक्षा वया काय कारण, कृपा करोनी सांगा म्हणे. धनंजय तयेवेळी वंदितसे चरण कमळी, विनवितसे करुणा बहाळी, कृपाळुवा मुरारी, तुझे कृपा दृष्टींसी, होतो आम्ही अरण्यवासी, घडले कष्ट सायासी, उबगलो स्वामी बहुत, आता आमुचे कष्टहरण, पांडवांचा तुमची प्राण, ब्रीद राखे नारायण, म्हणतसे तयेवेळी, माद्री देवीचे कुमार, करुनिया नमस्कार, द्रौपदी येऊनी सत्वर, पाय वंदी तयेवेळी, तू आमुचा कैवारी, आम्ही असो अरण्य घोरी, आमुचा बंधू राज्य करी, काय उपयोग आम्हांसी, तुझ सारिके छत्र असता, आम्हा कष्ट परिमिता, कवने प्रकारे स्वस्थ चित्तता, राजप्राप्ती आम्हांसी, असा उपाय आम्हांसी, सांगा स्वामी ऋषिकेशी, ऐसे म्हणता कृष्णासी, कृपा उपजे मनांत. कृष्ण म्हणे पंडुसुता, सांगेन तुम्हा एक व्रता, तात्कालिक तुम्हा प्रसन्नता, राज्य होईल जान पै, व्रतांमध्ये उत्तम व्रत, अनंत नाम विख्यात, आचरावे तुम्ही त्वरित, राज्य तुम्हा होईल. आता सांगेन तुम्हांसी, अनंत व्रत म्हणसी, सर्वा ठाई आपण वासी, अनंत नाम आम्हा असे, कला काष्टा मुहूर्तापण, दिन रात्री शरीर जान, पक्षमास वर्षापण, युग कल्प आदि करोनी, अवतरलो मी नारायण, भूभार उतरा वया लागून, दानव दुष्ट निर्दाळीन, जन्मलो वसुदेव कुळी, अनंत मीच जानसी, संशय न धरी ग मानसी, त्रैमूर्ती अवतरलो सर्वांशी, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आपणची सूर्य शशी देखा, चतुर्दश भुवने मी ऐका, अष्टवसु आहे तनिका, द्वादशार्कची, रुद्र आपण असती एकादश, सप्त समुद्र परियेस, ऋषी सप्त विशेष, पर्वतादिका आपणची, जितुके वृक्ष आहे ती क्षिती, आकाशी नक्षत्रे दिसती, दश दिशा आहे ती ख्याती, भूमी आपण म्हणे देखा, अस्ति सप्त पाताळ, भूर्भुवादी लोक सकळ, अनुरेणु तृणकाष्ठ सकळ, विश्वात्मा आपणची, न धरी संशय युधिष्ठिरा, अनंत म्हणिजे मी निर्धारा, विधीपूर्वक पूजा करा, व्रत तुम्हांसी बरवे असे, विनवी युधिष्ठिर कर जोडोनी, स्वामी सांगा विस्तारोनी, व्रत करावे कवने विधानी, कवन दान कवन पूजा, करावे व्रत कवने दिवशी, विस्तारोनी सांगा आम्हांसी, निरोपावे वेगेंसी, पूर्वी कवने आचरिले. कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी, तुआ पुसिले आम्हांसी, शुक्ल पक्ष भाद्रपद मासी, चतुर्दशी परियेसा, आराधिता अनंतासी, त्वरित राज्य पावसी, पूर्वी कोणी केले म्हणसी, सांगे नैका तत्पर, असे पूर्वी कृतयुगेसी, सुमंतू नामे विप्र परियेसी, उत्पन्न झाला वसिष्ठ गोत्रासी, भृगु कन्या दीक्षा नामे, तेची झाली सुमंतूची भार्या, पतिव्रता औदार्या, कन्या तिसी झाली सुतनिया, नाम तिचे सुशीला, सुशीला कन्या सुमंतू घरी, नित्य भक्ती सदाचारी, करी तसे विचित्र परी, सर्व मंगळ स्वरूपे, गृह शोभा करी बहुत, नानापत्रे तोरणे करीत, पंचवर्ण चूर्णयुक्त, रंग माळिका सहित देखा, स्वस्तिकादी शंख पद्म, चक्र गदादी उत्तम, नमस्कारादी मनोधर्म, देवतार्चन सोपस्कारी, वर्तता मैसे एके दिवशी, विचित्र घडले दैववशी, सुमंतू पत्नी पंचत्वासी, पावती झाली तयेवेळी, सुमंतुसी भार्याहीनत्व झाले, समस्त कर्म राहिले, पुन्हा संधान पाहिजे केले, म्हणून नारी आनिक केली, तिचे नाव असे कर्कशी, दुशीला आचरणी परियेसी, नित्य कलह करी बहुवसी, कन्यापती सवे देखा, सुशीला कन्या झाली उपवर, सुमंतू चिंती वारंवार,
इशी एखादा मिळतावर कन्यादान करीन म्हणे. ऐसे चिंतिता एके दिवशी तेथे आला कौंडिन्य ऋषी. विचारिता कन्येसी सुमंतूने अंगीकारिले. कन्यादान गृह्योक्तेंसी देता झाला कौंडिन्यासी. मिळोनी होती 2 मासी आषाढ आणि श्रावण. माता करी कन्येसी वैर सापत्नपणाचा हाची प्रकार. कौंडिन्य पुसे सुमंता विचार जाऊ आश्रमा अनिक ठाया. सुमंतू बहु दुःख करी म्हणे स्त्री नव्हे माझा वैरी. कन्या जाईल आता दुरी कैची पापिनी वरिली मी. शांत पत्नी नाही ज्याची घरी तयासी अरण्य नाही दुरी. ऐक स्वामी त्रिपुरारी संसार सागरी बुडालो. न चाले माझे कर्म तापस नायके हित बोले कर्कश. कन्या असता संतोष नित्य दर्शन जामाता. ऐसा सुमंतू चिंता करी कौंडिन्य ऋषी त्यासी वारी. दोघे तापसी एके घरी असू नये धर्महानी. जाऊ आम्ही अनेक स्थाना तप करोनी अनुष्ठाना. भेटी होईल पुन्हा पुन्हा जवळी करू आश्रम. सुमंतू म्हणे कौंडिन्यास अनिक राहावे 12 दिवस. सर्व सिद्धा त्रयोदशीस प्रस्थान तुम्ही करावे. सुमंतूची विनंती ऐकून अनिक राहिले 13 दिन. सुमुहूर्त बरवा पाहून इरे दिवशी निघाला. सुमंतू म्हणे कर्कशेसी कन्या जाईल पती सरसी. भोजन घालावे जामातासी व्रीही गोधूम दे म्हणे. पती सांगतांची काय झाले धावत घरांत गमन केले. दृढ कवाड लाविले पाषाण लावी द्वार वंटा. काही केलिया न उघडी द्वार सुमंतू विनवे आफळी शिर. सुशिला कन्या धरी कर म्हणे जाऊ तैसीच. पाहू गेला स्वयंपाक घरा होता कोंडा गोधूम खरा. देता झाला कन्यावरा निरोप दिदला दोघांसी. दोघे बैसोनी रथावरी निघाली कौंडिन्य संतोष करी. माध्यान्ह काळी नदी तीरी अनुष्ठान लागी उतरले. ऋषी बैसला अनुष्ठाना सुशिला होती तये स्थाना. तिरी पाहतसे रम्यवना श्री समुदाय बहु असे. रक्तांबर वस्त्रेंसी परिधान केले बहुवसी. व्रत म्हणती चतुर्दशी करी ती पूजा पृथक पृथक. पाहुनी सुशिला हळूहळू गेली तया सुवासिनींजवळू. पुस्ती झाली वेल्हाळू काय व्रत करिता तुम्ही. स्त्रिया म्हणती सुशिलेसी अनंत व्रत आहे पळीयेसी. पूजिता होय तात्काळींसी सकाळ भीष्टे पावती. सुशिला म्हणे नारींसी कवन विधान सांगा मजसी. कृपा करोनी विस्तारेंसी निरोपावे मज लागी. समस्त नारी मिळोनी सांगता ती विस्तारोनी. ऐक सुशिले बैस म्हणूनी व्रत आद्यंतेंसी निरोपिती. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीसी व्रत करावे परियेसी. सांगू तुझ विस्तारेंसी ऐक सुशिले म्हणता ती. रक्तपट्ट सूत्रेंसी अनंत करावा परियेसी. घेऊनी जावे नदीसी स्नान करावे विधीने. दिव्यांबर परिधानुनी हळदी कुंकुम लावूनी. आनावे कलश नूतंदोनी गंगा यमुना म्हणोनिया. उदक भरोनी तयांत पंचपल्लव रत्न सहित. घालोनी पूजावी त्वरित षोडशोपचारी करुनी. नाना प्रकारे आरती कराव्या गंगा यमुनांप्रती. मग पूजावा दर्भग्रंथी शेष रूपे करुनिया. दोन्ही कलशान पुढे देखा पंचवर्ण चूर्णे देखा. शंख पद्मादी अनेका रंगमाळिका घालाव्या. शेष पूजावा दर्भाचा षोडशोपचारी बरवासाचा. ध्यानी ध्यास विष्णूचा शेषशायी म्हणोनिया. सप्तफनी शेषासी सदा विष्णू त्यापासी. याची कारणे नामतयासी अनंत ऐसे ध्यान करावे. पिंगलाक्ष चतुर्भुजेंसी शंख पद्म सव्य करेसी. चक्र गदा वाम हस्तेसी ऐसी मूर्ती त्वाम ध्यावी. ओम नमो भगवते मंत्रेंसी षोडशोपचारी दर्भ ग्रंथीसी. आनोनी नव्या दोरकासी ध्यान करावी मग तेथे. अनंत गुण रत्नाय मंत्रेंसी नव दोरक ठेवावी कलशांसी. पूजा करावी पुरुष सुक्तेंसी अतो देवेती मंत्रेंसहित. षोडशोपचारे पूजोन संसारेती मंत्रे दक्षिण. करी बांधोन नमस्ते वासुदेव मंत्रे करून. जीर्ण दोरक विसर्जावे दाताच विष्णूर भगवान म्हणत. वायन द्यावे गोधूम घृत
प्रस्थ गोधूमाचे सघृत फळासह वायन द्यावे अपुपादी पायसेसी सदक्षिणा तांबुलींसी अर्धे द्यावी ब्राह्मणासी अर्धे आपण भक्षावे ऐसे 14 वर्षे देखा व्रत आचरावे विशेखा उद्यापन करावे निका चतुर्दश कलश द्यावे ब्राह्मण भोजन करोन भक्तीने करावे उद्यापन कामना होईल संपूर्ण चतुर्विध पुरुषार्थ ऐसे सांगती सुशीलेसी व्रत आचरावे त्वरितेंसी आजची असे चतुर्दशी व्रत करी आभांसवे समस्त नारी मिळून तिसी तंतु देती अनंतासी ग्रंथी बांधोनी चतुर्दशी पूजा करविती आपणांसवे कोंडा होता गोधुमाचा आणोनी देतसे अर्धसाचा वाण देऊनी सुवाचा निरोप स्त्रियांचा घेतला समस्त स्त्रियांसी वंदोनी बाळी आली आपुले रथाजवळी अनुष्ठान सारुनी ऋषीतैवेळी येता झाला झड करी चला म्हणून पुढे जाती दोघे बैसून या रथी जाता पुढे देखती अमरावती ऐसे नगर नगर लोक सामोरे येती चला स्वामी ऐसे म्हणती तुम्ही या नगरीचे अधिपती तपोनिधी महाराजा नाना समारंभे देखा नगरी प्रवेशली दंपती ऐका ऐश्वर्य भोगिली बहुसुखा श्रीमदनंत प्रसादे ऐसे कित्येक दिवसावरी होता कौंडिन्य सहनारी बैसले असता संतोष करी देखला झाला अनंता ऋषी पुसे स्त्रियेसी काय बांधिले हस्तासी वशीकरण आम्हांसी रक्त दोर बांधिला सुशीला बोले भ्रतारासी अनंत दोरा परियेसी याची या प्रसादी तुम्हांसी अष्टैश्वर्य प्राप्त झाले म्याजे दिवशी व्रत केले तेने करोनी दैवत तुम्हा आले पहा दैवत प्रसन्न झाले म्हणून बोले सुशीला ऐसे वचन ऐकोनी ऋषी कोपला बहुमनी दोरक घेतला हिरोनी अग्नीमध्ये टाकीला मग म्हणे कैचा अनंत आपण केले असे तप बहुत तेने करोनी ऐश्वर्य अद्भुत प्राप्त झाले आम्हांसी वशीकरण केले आम्हांसी दोरा बांधोनी अनंत म्हणसी रागे भरोनी कौंडिन्य तिसी हिरोनी अग्नीत टाकीला हा सुशीला म्हणूनी धावत गेली अग्निस्थानी शिरांत घातला काढोनी विजविती झाली दोरका अनंत टाकीला अग्निसी हानी झाली ऐश्वर्यासी दरिद्री झाला परियसी द्विजवर कौंडिन्य तत्क्षणी नगरी झाले सर्व शत्रू गोधनादी आभरण वस्तू समस्त नेते झाले तस्करू दरिद्र झाले तात्काळ गृह दग्ध झाले देखा अवकृपा होता रमा नायका उरले नाही वस्त्र एका सर्व गेले तत्क्षणी मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला आम्हांसी वाया घातले अग्निसी मदांधे वेष्टिलो आता करी नेम एक जव भेटेल लक्ष्मी नायक श्रीमदनंत देखेन मुख तव अनुदक न घेई म्हणून निर्वाण करोनी निगता झाला घोर काननी भार्ये सहित कौंडिन्य मुनी निगता झाला परियेसा हा अनंत अनंत म्हणत शीघ्र जातसे अरण्यात तव देखिला वृक्षच्यूत पुष्पी फळी भरला असे कीटकादी पक्षी जाती कोणी तासी नातळती कौंडिन्य पुसे तयाप्रती अनंतासी देखिले की वृक्ष म्हणे ब्राह्मणासी दृष्टीनं पडेची आम्हांसी तुवा जरी देखिला असी तरी आम्हांसी सांगावे ऐसे ऐकोनी पुढे जात धेनू देखिली वत्सासहित हिंड तसे तृणांत तोंडी नये भक्षावया द्विज म्हणे धेनुसी जरी तुवा अनंत देखिलासी कृपा करोनी आभांसी सांग म्हणे द्विजवर नाही देखिले अनंतासी तुम्हा भेटला जरी तयासी मज विषयी सांगा त्यासी अवस्था ऐसी धेनू म्हणे ऐसे ऐकोनी द्विजवर पुढे जाता देखिला वृषभ थोर तया ते पुसे मुनीश्वर तुवा अनंता ते देखिले की वृषभ म्हणे तयासी नेनो आम्ही अनंतासी जरी तुम्ही देखिला त्यासी आम्हांविषयी विनवावे पुढे जाता देखी कौंडिन्य सरोवरे दोन रम्य उदक मिळाले अनोन्य हंसादी पक्षीन सेविती कमळ कुमुदादी पुष्पेंसी मिरविती सरोवरे ऐसी द्विज पुसे तयांसी अनंता ते देखिले की सरोवरे म्हणती तयासी नेनो कैचा अनंतासी भेटी होईल जरी तुम्हांसी आम्हांविषयी सांगावे पुढे जाता द्विजवर देखिले गर्द व कुंजर
पुसतसे तया विचार, ते न बोलती तयासी. निर्वाण झाला तो ब्राह्मण, तजो पाहे आपुला प्राण. अनंत अनंत म्हणून धरणीवरी पडी येला. इतुकी या अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी, जवळ येऊनी हाक मारी, उठी उठी म्हणत असे. उठ विप्रा काय पुसी, श्रीमदनंत कोठे असे विचारिसी. दाखवीन चला आम्हांसरसी, म्हणून धरिले उजवे करी. उठून या कौंडिन्यासी, घेऊन जाई गौहरासी. नगरी पाहे अपूर्व तैसी, महदाश्चर्य पाहत असे. घेऊन गेला नगरांत, सिंहासन रत्न खजित. नेऊनी तेथे बैसवीत, आपण दाखवी निज स्वरूप. रूप देखोनी कौंडिन्य, स्तोत्र करी अति गहन. चरणावरी माथा ठेवून, कर जोडूनी विनवीत असे. नमो नमस्ते गोविंदा, श्रीवत्सला सच्चिदानंदा. तुझे स्मरण मात्रे दुःख मदा, हरून जाती सर्व पापे. तू वरेण्य यज्ञ पुरुष, ब्रह्मा विष्णू महेश. तुझे दर्शन मात्रे समस्त दोष, हरून जाती तात्काळी. नमो नमस्ते वैकुंठवासी, नारायण लक्ष्मी निवासी. जगद्व्यापी प्रतिपाळीसी, अनंत कोटी ब्रह्मांडे. पापी आपण पापकर्मी, नेनो तुझी भक्ती धर्मी. पापात्मा पाप संभव धर्मी, क्षमा करी गा देवराया. तुझ वांचोनी आपण, अनाथ असे दीन. याची कारणे धरिले चरण, शरणागत मी तुम्हांसी. आजी माझा जन्म सफळ, धन्य माझे जीने सकळ. तुझे देखिले चरण कमळ, भ्रमर होऊनी वास घेतो. ऐसे स्तविता कौंडिन्य, प्रसन्न झाला लक्ष्मी रमण. भक्तजन चिंता मणिरत्न, वरत्रय देता झाला. धर्मबुद्धी दारिद्र्य नाश, शाश्वत वैकुंठ निवास. वरत्रय देत ऋषिकेश, ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे. पुनरपि द्विज विनविते, म्या देखील आश्चर्य एक. अरण्यांत वृक्ष एक, महाफलिता आम्र देखिला. त्याची फळे पक्षी जाती, कोणी प्राणी नातळती. पुढे येता मागुती, देखिले धेनू सवत्सका. तृण तेथे असे प्रबळ, परी तिचे तोंडा नये कवळ. आनिक देखिली निर्मळ, सरोवरे दोन्ही तेथे. अन्योन्य एकमेकां, मिसळती तेथे दोन्ही उदका. पुढे पाहिले अपूर्व एका, वृषभ एक महाथोर. त्याची मुखा नये ग्रास, सर्व काळी उपवास. पुढे देखिला सुरस, कुंजरेक मदोन्मत्त. सवेंची देखिले गर्दबासी, ऐका स्वामी मार्गेसी. हिंडत असे वनासी, देखिला वृद्ध ब्राह्मण. न कळे याचा अभिप्राय, विस्तारोने मज सांगा भाव. जगन्नाथा केशव, म्हणून चरणी लागला. कृपानिधी नारायण, सांगत असे विस्तारून. ऐकत असे भक्त कौंडिन्य, वृक्ष तुवा जो देखिला. पूर्वी होता द्विजवर, तयासी येती वेदशास्त्र. उन्मत्तपणे गर्वे थोर, शिष्य वर्गानं सांगेची. तेने पापे वृक्ष झाला, तुवा देखील धेनू वत्सला. पूर्वी होती भूमी निष्फला, दिली होती ब्राह्मणासी. देखिला तुवा वृषभ एक, पूर्वी विप्र महाधनी. केले नाही दानादी, तिने पापे ऐशी गती. सरोवरे तुवा दोन्ही, म्हणसी देखिली नयनी. पूर्वी होत्या दोघी बहिणी, घेतले दान आपापनांत. खरं म्हणजे तुझा क्रोध, कुंजर तो तुझा मद. जाहाले मन तुझे शुद्ध, भेटलो ब्राह्मण आपणची. जे जे तुवाम देखिले, त्यात समस्तांते मुक्त केले. अखिल ऐश्वर्य भोगी वहिले, अंती जाय स्वर्गासी. तुवा करावा तेथे वासू, नक्षत्रां माझे पुनर्वसू. ऐसावर देता हर्षू, जहाला तया कौंडिन्या. ऐसावर लाधोनी, राज्य केले बहुदिनी. अंती गेला स्वर्गभोवनी, ऐक राया युधिष्ठिरा. ऐसी कथा धर्मासी, सांगता झाला ऋषिकेशी. आचरिले भक्तींसी, अनंत व्रत तये वेळी. युधिष्ठिर दंपतींसी, व्रत आचरिला भक्तींसी. श्रीमदनंत प्रसादित्वरितेंसी, पांडव राज्य पावले. आणि कहेंची भूमीवरी, व्रत केले ऋषीश्वरी. आचरावे नर नारी, लाधे चारी पुरुषार्थ. व्रतांमध्ये उत्तम व्रत, प्रख्यात असे अनंत. तुवा आचरावे सतत, द्यावे तुझे ज्येष्ठ सुतासी. व्रत कौंडिन्य आचरला, अखिल सौख्य लाधला. आचरावे या व्रताला, अनंत पुण्य फल असे. अनंत व्रत महापुण्ये, आमुचे निरोपे करणे. व्रत करा एक भावपणे, एक भक्ती करोनिया.
ऐसे गुरु निरोपेंसी व्रत केले संतोषी, पूजा केली श्री गुरुसी नाना परी अवधारा, निरांजन बहुवसी गीत वाद्य नृत्येंसी, पूजा करीती श्री गुरुसी भक्ती भावे करुनिया, समाराधना ब्राह्मणांसी भोजन करविले श्री गुरुसी, आनंद झाला बहुवसी श्री गुरुमूर्ती संतोषे, येनेन परी श्री गुरुसी आराधोनी संतोषी, गेला आपुले ग्रामासी ऐक शिष्या एक चित्ते, विप्रजोका सायनदेव कलत्रपुत्र पाठवे ठाव, मागुती आला असे भाव श्री गुरु चरण सेवेसी, राहुनिया श्री गुरुपासी सेवा केली बहुवसी, ऐसे तुझे पूर्वजासी प्रसन्न झाले श्री गुरु, सिद्ध म्हणे शिष्यासी येनेन परी तुम्हांसी, निधान लादले परीयसी श्री नृसिंह सरस्वती, म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर लाधे चारी पुरुषार्थ, इति श्री गुरुचरित्रामृत अनंत व्रत कथा विख्यात, नामधारका सांगत त्रिचत्वारिंशो अध्याय हा, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीमदनंत कथानिरूपणम नाम त्रिचत्वारिंशो अध्याय, श्री गुरु दत्तात्रेयार्पितमस्तु, ओवी संख्या 171, श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।